आपल्या महाराष्ट्राचं एक गीत. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, फडकवणे भगवा झेंडा विजय पथावरती राजा. सह्याद्रीच्या कडे कपारी घुमला शिवरायांचा नगारा, हिंदवी स्वराज्य स्थापना स्वातंत्र्य कीर्ती पसारा. अखंड राहो अविचलित राहो छत्रपतींच्या आशीर्वादाने. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. ज्ञानेश्वर तुकारामांचा वारसा लाभला महान, पांडुरंगाच्या नामस्मरणाने उद्धरलो हा जनप्राण. आशीर्वाद छत्रपतींचा या आमच्या पाठीशी. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. हे गीत ज्या राजे बडेंनी लिहिलंय, त्यांना सांगायचंच असं आहे या गीतामध्ये की सह्याद्रीच्या कडे कपारी घुमला शिवरायांचा नागा. म्हणजे या सह्याद्रीच्या कडे कपारी आपल्या शिवरायांचाच आवाज होता. इथं त्यांचा पराभव करण्यासाठी कोण जन्माला आला नव्हता. ते हिंदवी स्वराज्य स्थापूनच ते शांत बसले. आपला अखंड राहो अविचल राहो छत्रपतींच्या आशीर्वादा, म्हणजे छत्रपतींच्या आशीर्वादाने हा महाराष्ट्र अखंड राहो. ज्ञानेश्वर तुकाराम यांचा तर वारसा लाभलेलाच आहे आणि पांडुरंगाच्या नामस्मरणाने तो आपण पुढे घेऊन चाललो आहोत. आशीर्वाद छत्रपतींचा ह्या आमच्या पाठीशी. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. म्हणजे शिवरायांचा आपल्या आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे असं सांगायचं आहे त्यांना. राजा बडे हे नाव आपण आतापर्यंत ऐकलं नव्हतं, पण त्यांनी हा महाराष्ट्राचं गीत लिहिलंय जे अशा चांगल्या प्रकारे. खरंच खूप आवडलं हे गीत. आणि खरंच असं गीत लिहिलं जे प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर ज्या गीतानं राज्य केलं. आज पण मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये गाणं आपण ऐकतो, पण ते कुणी लिहिलं हे कधीच कुणाला कळालं नाही. मोठ्या मोठ्या डीजेवर ते गाणं घुमतं, पण घुमतं हे राजकीय पुढारी किंवा सर्वजण त्याचा वापर करून मी किती मोठा आहे हे दाखवतात. पण ही खरी कृती ही राजा बडेंची आहे, त्या लेखकाची आहे. खूप